गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटकविवाने. आज मी निघाली आहे माझ्या क्लायंट विजिटसाठी बिझनेस ट्रिपवरती हैदराबादला. ही माझ्या कंपनीतर्फे ट्रिप आहे. ॲक्च्युली ट्रिप नाही, क्लायंट विजिट आहे. माझ्या ऑफिसच्या कामासाठी मी निघाले आहे आणि संपूर्ण माझं हे आहे कॉर्पोरेट बुकिंग आहे. इंडिगोचं सुद्धा आपलं जे तिकीट्स आहेत ते सुद्धा कॉर्पोरेट बुकिंगमध्ये आहे. हा आजचा ब्लॉग त्याच्याच रिव्ह्यूसाठी आहे. इंडिगो एअरलाइन्स आणि माझी ट्रॅव्हल टाईम हे कॅब पार्टनर आणि आय मोबिलिटी कॅब पार्टनर यांचा रिव्ह्यू असणार आहे. सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. माझ्या कंपनीच्या पोर्टलमध्ये बरेच ट्रॅव्हल कंपनीजचे ऑप्शन्स होते कॅबसाठी. त्यामधून मी ट्रॅव्हल टाईम चूज केला आणि ट्रॅव्हल टाईम खरंच चांगलं एक ऑप्शन माझ्यासाठी ठरलं आहे. मी 7:45 इन द मॉर्निंग रिपोर्टिंग टाईम सांगितला होता, त्याचनुसार ड्रायव्हर कॅब घेऊन आलेत. आपली आत्ताची कॅब आहे स्विफ्ट डिझायर आणि खूप स्पेशियस कॅब आहे, छान क्लीन आहे. आता आपण निघालो आहे पुणे एअरपोर्टला. पुणे एअरपोर्टहून आपलं फ्लाईट आहे 11 वाजेचं फॉर हैदराबाद आणि तिकडे पुढे जाऊन आपल्याला आय मोबिलिटी कॅब सर्व्हिसेसमधून कॅब मिळणार आहे. आपण या कॅबने आलो. ट्रॅव्हल टाईमची कॅब होती आणि आता ड्रॉप झाला आपला. एअरपोर्टच्या बाहेर आहोत. आतमध्ये जाऊयात. आता आपण चेक इन बॅग्सचं चेकिंग केलेलं आहे. स्कॅनिंग कंप्लीट झालं आहे आणि आता आपण पुढे निघालो आहे. आता माझं बोर्डिंग पास मिळालेत आणि पुढे आता आपण सिक्युरिटी चेककडे जातो आहोत. सगळी प्रोसेस हॅसल फ्री होती. माझं कॉर्पोरेट बुकिंग आहे आणि त्याच्यानुसार तो कोड संपूर्ण तिकीटवरती येतो. ही माझी संपूर्ण ऑफिस स्पॉन्सर्ड ट्रिप आहे. माझ्यासोबत निहित माझा बाळ छोटा आहे म्हणून त्याला घेतलं आहे आणि त्याला सांभाळायला म्हणून माझा नवरा सोबत येतो आहे. सिक्युरिटी चेक कंप्लीट झालं आहे आणि आम्ही आता आमच्या गेटजवळ आलो आहोत. गेट नंबर 10वरून आपलं डिपार्चर आहे. थोड्याच वेळामध्ये आपलं ऑनबोर्डिंग पण सुरू होईल आणि निहित एन्जॉय करतो आहे. कॉर्पोरेट बुकिंगसोबत आपल्याला कॉम्प्लिमेंटरी हे स्पिनॅच कॉर्न चीज सँडविच आणि हा मिक्स फ्रूट ज्यूस मिळाला. माझा हा प्रवास खूप छान झाला पुणे टू हैदराबाद. इथे पण अजिबात त्रास नाही दिला आणि एकंदरीत प्रवास छान होता. अजिबात क्लायमेट खराब नव्हतं, त्यामुळे आम्ही व्यवस्थित पोहोचलो. 4-5 मिनिट फक्त डिले आहे फ्लाईट, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा काहीच त्रास नाही झाला.
हैदराबाद एअरपोर्टवरती आम्ही पोचलो आणि प्लेनमधून आता बाहेर आलो आहोत. आपले लगेज बेल्ट नंबर 1ला आपल्याला कलेक्ट करायचं आहे आणि आपण पुढे निघूया. आज लंचला आपण हाऊस ऑफ शेफ्स रेस्टॉरंटमधून एक बर्गर आणि एक पास्ता मागवला आहे. अल्फ्रेडो पास्ता आहे, तो पण छान आला आहे. त्यांना आम्ही लो स्पायसी करायला सांगितलं होतं. दिसतं छान आहे, प्रेझेंटेशन पण मस्त आहे. गुड मॉर्निंग. आज माझं ऑफिसच्या क्लायंट लोकेशनला जाण्याचा दिवस आहे. सकाळी लवकर उठून आपलं जो कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे ते मी घेतलं. आपल्या ब्रेकफास्टमध्ये होतं साऊथ इंडियन मेन्यू, इडली सांबार आणि तुम्ही डोसा सांगू शकता, ते डोसा पण बनवते मी, असं ते कॉम्बिनेशन होतं. प्लस उपमा, एवढा स्प्रेड होता ब्रेकफास्टचा. टेस्ट खूप उत्तम होती. सोबत चहा कॉफी आणि जॅम ब्रेड बटरसुद्धा होतं. एकंदरीत नाश्ता छान झाला आहे आणि आता मी झाले आहे ओला ऑटो बुक करून माझ्या क्लायंट लोकेशनला. माझे क्लायंट साईड लोकेशनमध्ये माझं काम कंप्लीट झालं आहे. क्लायंट साईड लोकेशन झालं आहे आणि मी आता परत निघाली आहे हॉटेलला. लॅपटॉप घेतला, सगळं ऑनबोर्डिंग कंप्लीट झालं, आता चालले. हे आहे माझं क्लायंट लोकेशन. ओरिएंटेशन सेशन आणि ऑनबोर्डिंग कंप्लीट. आता निघाले परत बॅक टू हॉटेल. वातावरण छान आहे, पाऊस पडतोय. इथे हा संपूर्ण नॉलेज सिटी एरिया आहे. वाशीच्या आयकिया मॉलपेक्षा हा आयकिया मॉल खूप मोठा आहे. 3 तरी पट मोठा असणार आहे. आता आपण निघालो आहोत रायदुर्गम मेट्रो स्टेशनकडे. आम्ही आता चारमिनारला जायला निघालो आहोत आणि त्यासाठी आम्ही रायदुर्गम मेट्रो स्टेशनला आलो आहोत. आपल्या हॉटेलपासून रायदुर्गम मेट्रो स्टेशन सगळ्यात जवळ होतं, तिथे आलो आहे. रेड लाईनने आम्ही आमेरपेठपर्यंत जाणार आहोत आणि आमेरपेठहून दुसरी लाईन पकडून आम्ही पुढे मियापूरच्या दिशेने जाणार आहोत पुढे. आणि तिथून मग परत ऑटो पकडून चारमिनारला जाण्याचा आमचा विचार आहे. एक मेट्रोमुळे आम्हाला हे फार सोयीस्कर पडते, नाहीतर मग आम्हाला कॅब किंवा ऑटो घ्यावी लागेल. आणि ते डिस्टन्स हैदराबादपासून सिकंदराबाद बरंच लांब आहे आणि त्यातल्या त्यात चारमिनार हे अगदी सेंटर ऑफ द सिटी असल्यामुळे तिथे पोहोचायला मला बराच वेळ लागणार होता. त्यामुळे आम्ही मेट्रोने जाण्याचा विचार केला. आता आम्ही आमेरपेठ मेट्रो स्टेशनला उतरलो आहोत. रेड लाईन सोडून आता आम्ही ब्लू लाईनला आलो आहोत आणि पुढच्या मेट्रोची वाट बघतोय. मेट्रो आली की आम्ही परत पुढे चारमिनारच्या दिशेने प्रवास सुरुवात करूया.
आम्ही MG रोड स्टेशनला पोहोचलो आहोत. इथून आता पुढे कॅब किंवा ऑटो करून चारमिनारला जाणार आहोत. आता आम्ही चारमिनारला वरती मिनारमध्ये चढतोय आणि आम्ही आता चारमिनारमधल्या पहिल्या मजल्यावरती पोहोचलो आहोत. हे आहे चारमिनार इथलं मार्केट. चारमिनार एरियामध्येच मोदी पर्ल्स म्हणून हे दुकान आहे आणि हेही त्यांचा डिस्प्लेचं दुकान आहे. आतमध्ये गेल्यावरती त्यांचं मोदी पर्ल्सचं एक मोठं शोरूम आहे आतमध्ये. या बिल्डिंगचं नाव आहे मोदी सदन आणि माझ्याजवळ ऑलरेडी माझे काही पर्ल्स होते, त्यालाच मॅचिंग पर्ल्स मला हवे होते. या काकांकडे मी आले आणि त्यांच्याकडे लकीली मला खूप छान पर्ल्स मिळालेत सेम साईजचे आणि मला यांच्या दुकानामध्ये सेम साईजचे पर्ल्स मिळालेत आणि त्यांनी मला रिजनेबल रेटमध्ये पण दिलेत. याआधी मी 2 दुकान ऑलरेडी फिरले आणि या दुकानामध्ये मला तिथे प्राईस सांगण्यात आली होती एका सरीची 7,000 वगैरे, पण या काकांनी मला खूप छान रिजनेबल रेटमध्ये मला मॅचिंग पर्ल्स मिळवून दिलेत. थँक्यू काका. आणि यांचा मी तुम्हाला ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते. तुम्ही हैदराबादमध्ये चारमिनार एरियामध्ये आलात तर यांच्या दुकानाला नक्की व्हिजिट करा. खूप त्यांनी मदत केली मला आणि त्यांनी डिस्काउंट पण खूप छान दिला. गुड मॉर्निंग. आज आपण परत आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि आपली कारही आली आपल्या पिकअपला. ही आहे सियाज. खूप छान गाडी आहे, क्लीन आहे ही सुद्धा. आणि आता आपण निघालो आहे आपल्या एअरपोर्टकडे. आपल्या हॉटेलमधून आपण चेकआउट केलं. ब्रेकफास्टचा टाईम होता त्यांचा 7:30 to 10, बट अजून त्यांचा ब्रेकफास्ट रेडी नव्हता. सो आपण आता पुढे जाऊयात आणि हैदराबाद एअरपोर्टवरती काही खायला मिळते का ते बघणार आहोत. चला जाऊयात पुढे. आपण हैदराबाद एअरपोर्टमध्ये आलेलो आहोत. आपलं लगेच चेक इन आणि सिक्युरिटी चेक दोन्ही प्रोसेस कंप्लीट झाल्यात. आता आपण पुढे जातो आहे टुवर्ड्स गेट नंबर 11 जवळ हैदराबाद एअरपोर्टला लेवल 2ला एन्क्लेव्ह एनकॉम लॉन्च आहे आणि तिथे आपण जर सपोज तुमचे प्रायोरिटी कार्ड्स ॲक्सेसिबल असतील आणि त्यांच्यामध्ये एअरपोर्ट लॉन्च जर फॅसिलिटी असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता. आता आपण आतमध्ये जातो आहोत. आपल्या दोन्ही कार्ड्सवरती लॉन्च ॲक्सेस आपल्याला मिळाला. जाऊयात आतमध्ये. हा आहे हैदराबाद एअरपोर्टमधला लॉन्च. चेन्नई एअरपोर्टच्या लॉन्चपेक्षा हा बराच मोठा आहे. त्यांचा स्प्रेडही खूप छान होता. आम्ही आता हैदराबाद एअरपोर्ट लॉन्चमध्ये आहोत. आम्हाला ॲक्सेस मिळाला 2 कार्ड्सवरती. आमचं छान ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता आम्ही परत प्रोसीड करतो आमच्या डिपार्चरला.
फ्लाईटच्या दरम्यान मिहीर झोपलेला नाही अजिबात. फारच त्रास देतोय, त्यामुळे एन्जॉय करतोय तो फ्लाईट. आम्ही परत पोहोचलो आहोत पुण्यामध्ये. आता आम्ही आमचं बॅगेज कलेक्ट करू आणि पुढे आपली कॅब परत वेट करते. कॅबमध्ये बसून घरी जाऊया. आपण आपलं लगेज कलेक्ट केलं आणि एअरपोर्टच्या बाहेरच ट्रॅव्हल टाईम कॅब सर्व्हिसेसचे कॅब ड्रायव्हर्स आपल्याला पिकअप करायला आले होते. घरापर्यंत आपली ही कॅब असणार आहे. सेम ड्रायव्हर आहे जो की आपल्याला पिकअप करायला आला. घरापासून एअरपोर्टला ड्रॉप होतं आपलं परवाच्या दिवशी हैदराबादला जाताना. आता सेम आपल्याला घरी ड्रॉप करण्यासाठी सुद्धा सेम ड्रायव्हर आलेले आहेत. ट्रॅव्हल टाईम कॅब कंपनीचेच आहेत. पुढे जाऊयात. पुढे पुढे हा पुढे हा पुढे